नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 30 जुलै 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. सर्वप्रथम पाहूया कालचा एक प्रश्न. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. दिव्या देशमुख ही भारताची कितवी महिला ग्रँडमास्टर ठरलेली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चौथी. तर लक्षात घ्या दिव्या देशमुख ही भारताची चौथी महिला ग्रँडमास्टर ठरलेली आहे आणि एकूणातील ती 88वी महिला ग्रँडमास्टर म्हणजेच एकूणातील ती 88वी ग्रँडमास्टर ठरलेली आहे. तर भारताच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची ही बातमी होती आणि परीक्षेच्या अनुषंगाने देखील ही खूप अतिशय महत्त्वाची बातमी आहे. त्यामुळे याबद्दलची जर तुम्हाला सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल, तर कालच्या व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी याबद्दलची सगळी माहिती दिलेली आहे. कालचा व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा. आता आजच्या चालू घडामोडींना सुरुवात करण्या अगोदर आजचे दिनविशेष पाहून घेऊया. 30 जुलै 1957 रोजी एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच ई-सी-जी-सी याची स्थापना झालेली आहे. याचं जे मुख्यालय आहे हे मुंबई येथे आहे आणि हे वाणिज्य मंत्रालयाअंतर्गत ही संस्था येते. लक्षात घ्या 30 जुलै 1957 एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. इकॉनॉमी या घटकामध्ये अशा संस्थांच्या स्थापना इयरबद्दल म्हणजे स्थापना वर्षाबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे लक्षात असू द्या. एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ई-सी-जी-सी याची स्थापना 30 जुलै 1957. तसेच आजच्या दिवशी पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून 50 जण ठार झाले होते. म्हणजे 30 जुलै 2014 रोजी ही दुर्घटना घडलेली होती. तर या दोन्ही गोष्टी आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाच्या आहेत. लक्षात ठेवा आजचे दिन विशेष. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडींना. सिम्बेक्स एक्झरसाइज. सिम्बेक्स तर ही सिंगापूर आणि इंडिया या 2 देशांमधील नौदल सराव आहे हा. सिंगापूर इंडिया मॅरिटाईम बायलॅटरल एक्झरसाइज असा त्याचा फुल फॉर्म आहे. तर हा जो सराव झालेला हा नुकताच पार पडलेला आहे आणि या सरावाचं हे 32वं वर्ष होतं. याचं जे ठिकाण आहे हे सिंगापूर या ठिकाणी झालेलं आहे. सहभागी देश भारतीय नौदल आणि रिपब्लिकन ऑफ सिंगापूर नेव्ही. यापूर्वी एक्झरसाइज लायन किंग म्हणून हा ओळखला जात असे आणि याची जी सुरुवात आहे ही 1994 पासून झालेली आहे. तर लक्षात घ्या सिम्बेक्स हा सिंगापूर आणि भारत या 2 देशांमधील नौदल सराव आहे. परीक्षेच्या अनुषंगाने दोन्ही बाबी विचारल्या जाऊ शकतात. एक तर सिम्बेक्स हा सराव कोणत्या 2 देशांदरम्यान आहे आणि दुसरं तर हा म्हणजे नौदल सराव आहे की हवाई सराव आहे की आर्मीचा सराव आहे अशा पद्धतीचा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आपण याबद्दलची आता माहिती पाहिलेली आहे. दुसरी आता चालू घडामोडींमध्ये महत्त्वाची बातमी म्हणजे थायलंड, कंबोडियामध्ये भीषण संघर्ष पेटलेला आहे. थायलंड आणि कंबोडिया या 2 देशांमध्ये आता संघर्ष सुरू झालेला असून सीमेवर जोरदार गोळीबार देखील सुरू झालेला आहे. आता संपूर्ण जगामध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे. आता त्यातच आता या 2 देशांची देखील भर पडलेली आहे. थायलंड आणि कंबोडिया सीमारेषा ही आता बंद करण्यात आलेली आहे. मे महिन्यात झालेल्या एका सशस्त्र संघर्षात कंबोडियाचा एक सैनिक ठार झाल्यानंतर या आग्नेय आशियाई शेजारी देशांमधील संबंध बिघडत गेले होते. अ, यातील या 2 देशांमधील सर्वात महत्त्वाचा जो ताण आहे, तो एका गोष्टीबद्दल आहे. ती गोष्ट म्हणजे प्राचीन प्रेह विहार शिवमंदिर आणि या शिवमंदिराची मालकी ही कोणाकडे असणार यावरून या दोन्ही देशांमध्ये अनेक वर्ष वाद सुरू आहे. कंबोडिया आणि थायलंड हे दोन्ही देश हे दक्षिण-पूर्व आशियाई देश आहेत. तसेच दोन्ही देश आसियान या संघटनेचे देखील भाग आहेत. तर लक्षात घ्या थायलंड आणि कंबोडियामध्ये सध्या संघर्ष सुरू आहे. परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, की कोणत्या 2 देशांदरम्यान प्राचीन शिव मंदिरावरून वादविवाद सुरू झालेला आहे. तर हे 2 देश आहेत थायलंड आणि कंबोडिया. त्यानंतर आता नुकतंच राष्ट्रीय सहकार धोरण 2025 हे जाहीर झालेलं आहे. हे पहिले सहकार धोरण असणार आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी ही घोषणा केलेली आहे. समृद्ध भारतासाठी सहकार असं याचा नारा असणार आहे. 50 कोटी नागरिकांना सहकारी संस्थांशी जोडण्याचा संकल्प याद्वारे घेण्यात आलेला आहे. 30% वाढ या अंतर्गत होणार असून देशभरात सहकारी संस्थांची ही संख्या असणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किमान एक सहकारी संस्था असेल असे देखील यामध्ये घोषित करण्यात आलेले आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये 5 मॉडेल सहकारी गावे देखील असणार आहेत. आणि या सहकार धोरण आपले पहिलंच असल्यामुळे यावर प्रश्न 100% उद्भवतो. त्यामुळे आपल्याला याबद्दलची संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. बाजूच्या चित्रामध्ये देखील काही महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्याबद्दल अजून आपण डिटेलमध्ये पाहून घेऊया. धवल क्रांती 2.0 म्हणजे आपल्याला माहीत असेल धवल क्रांती म्हणजेच जी दुधाशी निगडीत असलेली क्रांती आहे. या क्रांतीअंतर्गत महिलांना सहकारी उपक्रमांमध्ये सहभागी करून सशक्तीकरण करण्यात येणार आहे. इथेनॉलची निर्मिती देखील करण्यात येईल. सहकारी साखर कारखान्यातून हरित इंधनाचा प्रचार केला जाईल. शेतकरी स्वावलंबी होण्यावर भर दिला जाईल. म्हणजेच
सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, सेंद्रिय शेती, कृषी वनीकरणाला चालना देण्यात येईल. एक जिल्हा आणि एक उत्पादन द्वारे सहकारी संस्थांद्वारे निर्यातीस बळ दिले जाईल. सहकार क्षेत्राचे भविष्य तंत्रज्ञानाशी जोडले जाईल. तसेच IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स, ब्लॉकचेन, डिजिटल लॉजिस्टिक वापरून सर्क्युलर इकॉनॉमीचा विस्तार करण्यात येईल. तसेच दुग्ध सहकारी संस्था म्हणजेच गावागावामध्ये बायोगॅस निर्मिती देखील करण्यात येईल. NPA जमीन फायद्यात आणण्यात येतील. तसेच PACS मार्फत हरित क्रांती देखील घडवण्यात येईल. लक्षात घ्या, हे सहकार धोरणाअंतर्गत खूप साऱ्या डिटेल बाबी आहेत. आपल्याला सर्वच गोष्टी लक्षात ठेवायच्या नाहीयेत. परंतु लक्षात घ्या, सहकार धोरण हे पहिल्यांदाच जाहीर झालेलं आहे. त्यामुळे यावर सविस्तर जरी प्रश्न विचारला गेला, तरी आपल्याला सगळी माहिती असणं खूप खूप गरजेचं आहे. आणि याचा नारा एक राष्ट्र, एक बँड अशा पद्धतीचा असणार आहे. सहकार क्षेत्राला यामुळे आता नवे रूप, नवे बळ मिळणार आहे. पुढची महत्त्वाची बातमी आणि भारतासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. JNUमध्ये आता शिवाजी महाराजांचे अभ्यास केंद्र असणार आहे. JNU म्हणजे आपल्याला माहीत असेल, जे दिल्ली येथील एक सुप्रसिद्ध असे विद्यापीठ आहे. या विद्यापीठामध्ये आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीती कौशल्याचा अभ्यास केला जाणार आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ म्हणजे JNU यामध्ये अ, छत्रपती शिवाजी महाराज स्पेशल सेंटर फॉर सिक्युरिटी आणि स्ट्रॅटेजिक स्टडीज म्हणजेच अभ्यास केंद्र याचं उद्घाटन नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेलं आहे. त्यांच्या हस्ते कुसुमाग्रज स्पेशल सेंटर फॉर मराठी लँग्वेज, लिटरेचर अँड कल्चरचेही उद्घाटन करण्यात आलेले आहे. शिवाजी महाराजांच्या युद्धशक्ती प्रभुत्वाचा अभ्यासासाठी हे केंद्र JNUमध्ये उघडले जात आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कोणत्या विद्यापीठामध्ये शिवाजी महाराजांचं अभ्यास केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे, असा जर प्रश्न आला, तर लक्षात असू द्या, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ म्हणजेच JNU. त्यानंतर आता नुकतीच एक दुःखद बातमी देखील आलेली आहे. सुलोचना गाडगीळ यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. सुलोचना गाडगीळ या ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ होत्या. त्यांचे पती हे ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ हे होते. आपल्याला माहीतच असेल माधव गाडगीळ हे पर्यावरणाशी रिलेटेड खूप मोठं नाव आहे. तसेच त्यांचे जे सासरे होते म्हणजे ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर धनंजय गाडगीळ यांच्या त्या सून होत्या. म्हणजे खूप मोठे अर्थतज्ञ असलेले असं मोठं घराणं त्यांचं होतं. अ, या सुलोचना गाडगीळ होत्या. या व्यवसायाने हवामानशास्त्रज्ञ म्हणजेच मेटेओरॉलॉजिस्ट होत्या. यांचं विशेष कार्यक्षेत्र होतं मान्सून प्रणाली, हवामान बदल आणि कृषी हवामानशास्त्र याबद्दलचा अभ्यास करणे. त्यासाठीची एक संस्था होती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी IITM म्हणजेच पुण्यातील भारतीय उष्णदेशीय हवामान संस्था. अ, या या संस्थेमध्ये त्यांनी खूप सारं कार्य केलेलं आहे. त्यांचे जे पती आहेत हे डॉक्टर माधव गाडगीळ पर्यावरण शास्त्रज्ञ होते. त्यांनी महत्त्वाचं काही कार्य देखील केलेलं आहे. भारतीय मान्सूनच्या कार्यप्रणालीवर गहन संशोधन केल्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख देखील मिळाली होती. हवामानशास्त्राचे कृषीशी संबंधित उपयोग समजावून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. शेतीपूरक हवामान अंदाज प्रणाली विकसित करण्यामध्ये त्यांनी योगदान देखील दिलेलं होतं. त्यांना बऱ्याचशा सन्मानाने देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार, संशोधन लेख त्यांचे प्रसिद्ध आहेत. तसेच भारत सरकार व विविध शैक्षणिक संस्थांकडून त्यांचा गौरव देखील करण्यात आलेला आहे. तर नाव लक्षात असू द्या, सुलोचना गाडगीळ या ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ होत्या आणि त्यांचं आता नुकतंच निधन झालेलं आहे. पर्सनॅलिटी या घटकावर MPSCमध्ये प्रश्न 100% विचारला जाऊ शकतो हा. तर आपल्याला हे नाव माहिती असणं खूप खूप गरजेचं आहे. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर आजच्याच चालू घडामोडीवर आधारित आता एक आपण प्रश्न पाहून घेऊया. सिम्बेक्स हा भारतीय युद्ध सराव कोणत्या देशासोबत आयोजित केला जातो? तर आपण याबद्दलची सर्व इत्थंभूत माहिती ऑलरेडी पाहिलेली आहे. तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देण्यात येईल. सिम्बेक्स हा भारतीय युद्ध सराव कोणत्या देशासोबत आयोजित केला जातो? तर पर्याय क्रमांक 1 आहे सिंगापूर, पर्याय क्रमांक 2 आहे मलेशिया, पर्याय क्रमांक 3 आहे कंबोडिया आणि पर्याय क्रमांक 4 आहे म्यानमार. तर याचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. योग्य उत्तराला कमेंटमध्ये लाईक देखील देण्यात येईल. तर सर्वांनी कमेंटमध्ये याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमच्या MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. आम्ही यूट्यूबसोबतच Telegram, WhatsApp, Facebook, Instagram आणि X.com म्हणजेच Twitter या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहोत. तर या सर्वच ठिकाणी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि स्पेशली यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.